नमस्कार, मी स्वाती घोसाळकर. क्रीडांगण या विशेष सदरामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. क्रीडांगणामध्ये आपण दरवेळेला वेगवेगळे खेळ, खास करून महाराष्ट्राचा खेळसुद्धा आपण इथे दाखवत असतो. आणि महाराष्ट्राचा खेळ म्हटला तर डोक्यात काय येतं? कबड्डी. आता विश्वचषक स्पर्धा क्रिकेटची तर सगळीकडे सुरू आहे, तिची धूम सगळीकडे सुरू आहे. पण त्याचबरोबर कबड्डी स्पर्धेला सुद्धा आता प्रारंभ होणार आहेत. आणि हा कबड्डी स्पर्धेचा जो मोसम आहे त्याची सुरुवात होते ती शिवनेरी या कबड्डी स्पर्धेने. आणि आज आपण त्यांच्याच प्रांगणात आहोत आणि आपल्याबरोबर आहेत धुरी सर. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते, सुरुवात होणार आहे कबड्डीची, कशा पद्धतीने तयारी सुरू झालेली आहे आपली शिवनेरी कबड्डीसाठी? तुम्ही बघताय आता की आमचं पूर्ण स्टेडियम आता उभं राहिलेलं आहे. आणि दरवर्षी तुम्हाला जसं तुम्ही मगाशी म्हटलं की कबड्डीचा जो हंगाम असतो त्याचा जो नारळ आहे तो आमच्याच क्रीडांगणावर फोडला जातो किंवा वाढवला जातो. आणि इथपासून मग कबड्डीच्या हंगामाला सुरुवात होते. पण आता जर तयारीची आपण जर म्हटलं तर कसे संघ येणार आहेत, कुठून कुठून प्लेयर्स येणार आहेत आणि कशा प्रकारे ही तयारी सुरू केलेली आहे? आपल्याकडे आता मुख्य आकर्षण असतं ते विशेष व्यावसायिक गटाचं. विशेष व्यावसायिक गटामध्ये BPCL हा जो मोठा संघ आहे सध्या भारतातला तो, किंवा एअर इंडिया, हे मोठे संघ जे आहेत ते संघ आपल्याकडे स्पर्धेत खेळत असतात. आणि विशेष व्यावसायिक नंतर एक प्रथम श्रेणी व्यावसायिक असा एक संघ असतात की जे नवोदित संघ आहेत आणि जे आता पुढे जाऊन ते विशेष व्यावसायिक संघात गटात खेळणार आहेत. आणि पुरुष गटाचा एक असे 3 संघ आपल्या. महिला गटाचं एक मुख्य आकर्षण असं महिला गट की जे आपल्याच ग्राउंडवर सुरुवात होते त्यांची होते. आणि मग पुढे असं म्हटलं जातं की पुढं सीझन ह्या स्पर्धेत चांगले खेळले तर पुढे ह्या पूर्ण सीझन चांगले खेळतात. तर ते एक मुख्य आकर्षण असतं आमच्या स्पर्धेसाठी. नक्कीच सर, तुम्ही पण आमच्याबरोबर आहात. सरांना पण मी एक प्रश्न असा विचारते की कबड्डीचं स्वरूप आता बदलत चाललेलं आहे, पण आपण शिवनेरी कबड्डी स्पर्धा म्हटली की अजूनही मातीत खेळली जाते आहे. नेमकं यामागे तुम्हाला काय मेसेज द्यायचं आहे किंवा कशा पद्धतीने ही तयारी तुम्ही करता? शिवनेरी मंडळ हे गेली 54 वर्षे आम्ही कार्यरत आहोत. आमच्याकडे जो नारळ फुटतो इकडून मंडळाला कबड्डीला सुरुवात होते. आणि आमच्याकडे जे प्लेयर खेळतात, जो चमकला तो वर्षभर त्याला कुठेही कबड्डीमध्ये त्याला चांगल्या प्रकारे प्रो कबड्डी म्हणा, इंडिया प्लेअर म्हणून खेळू शकतो तो. पण त्याच्यासाठी आमच्याकडे खेळण्यासाठी सगळे प्लेयर उत्सुक असतात. महिंद्रा, रेल्वे, एअर इंडिया हे सगळे संघ आमच्याकडे खेळतात. पोलीस, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे विशेष गटात खेळतात. दुसरे आम्ही गटाचे सामने खेळतो राज्यस्तरीय. नंतर आम्ही कॉलेजचे पण घेतो लहान मुले. त्याच्यामुळे काय मुलं तयार होतात ते पुढे जातात, म्हणून कॉलेजचे पण घेतो. पण आता शिवनेरी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आपण बघितलं तर तसं क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे, विश्वचषक भारतात खेळला जातो आहे. पण कबड्डीचा एक वर्ग, एक प्रेक्षक वर्ग हा वेगळा आहे आणि तो मोठा आहे. तर त्यांच्यासाठी इथे आपण कशा प्रकारे अरेंजमेंट करणार आहोत आणि कशा पद्धतीने आपण ही स्पर्धा पुढे नेणार आहोत? आमची खासियत आहे की प्रत्येक वर्षी एक प्रेक्षकांना बसण्यासाठी खास गॅलरी बांधली जाते. आणि प्रेक्षकही स्पर्धेला भरपूर प्रतिसाद देतात. अगदी क्रिकेट चालू असेल तरीही कबड्डीचे तुम्ही म्हणाल तसं जे कबड्डी रसिक आहेत, कबड्डी दर्दी लोक आहेत, ते ह्या स्पर्धेला आवर्जून येत असतात आणि संघांना प्रोत्साहन देत असतात. आणि मगाशी तुमचा जो प्रश्न होता की मॅट आणि ह्याचा, तर आमच्या ग्राउंडवर आम्ही मॅटवर पण स्पर्धा ह्याच्या आधी घेतली आहे. पण तुम्हाला माहिती आहे की हा साधारणतः पावसाचा सीझन असतो आणि पाऊस पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्यामुळे मॅटवर मग पाऊस पडल्यानंतर ग्राउंड निसरडं होतं, ते किंवा मॅट निसरडं होतं. तर तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर ह्याच्या आधी आम्ही स्टेट लेवल स्पर्धा पण आम्ही मॅटवर घेतली आहे. असा तो तेव्हा डिसेंबरमध्ये जेव्हा आमची जी 50 वर्ष पूर्ण झाली आमच्या संस्थेला, त्यावेळेस आम्ही खास मॅटवर स्पर्धा घेतलेली ही. आणि आता 54 वर्ष आहे आणि 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेस स्टेट लेवल स्पर्धा होती. आणि त्यातले महाराष्ट्रातले पूर्ण चांगले संघ इथे आम्ही इन्व्हाइट केलेले. पण यावेळेला आता प्रो कबड्डीमुळे म्हणा किंवा एक नवीन त्याला आपण म्हणतो ना की टी व्हीवर स्पर्धा दिसत असल्यामुळे स्टार खेळाडू कबड्डीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. यावर्षी शिवनेरी कबड्डी स्पर्धेमध्ये कुठले स्टार खेळाडू खेळणार आहेत? बहुतेक आमचे प्रो कबड्डीचे खेळाडू इकडे मोठमोठ्या संघातून खेळायला येतात. त्याच्यामुळे स्टेडियम हे पुरं भरून हे पब्लिक हे उभं पण असते आमच्याकडे. त्याच्यामुळे या आमच्या मंडळाच्या ह्याला बहुतेक खूप पुष्कळ पब्लिक जमा होते.
सर तुम्ही काय सांगाल की खेळाडू कुठले कुठले यावेळेला येण्याची शक्यता असते? BPCL जो संघ आहे त्यामध्ये जे प्रो कबड्डीचे खेळाडू किंवा राष्ट्रीय खेळाडू आहेत, मुख्य म्हणजे दिशान डेवाडी काय याच्यासारखे जे मोठमोठे खेळाडू आहेत, निलेश साळुंखे असेल किंवा असे जे प्रमुख खेळाडू आहेत की भारतासाठी पण खेळले आहेत आणि प्रो कबड्डी पण चांगल्या रीतीने खेळत आहेत, असे मोठे स्टार खेळाडू, बहुतेक सगळे स्टार खेळाडू आपल्या मैदानावर खेळायला येणार आणि आवर्जून खेळायला येतात. ते अजूनही प्रो कबड्डी जरी खेळले आहेत तर दिशान डेवाडीकरांसह म्हणालो मी एवढी वर्ष तो आता प्रो कबड्डीमध्ये पण खूप चांगला खेळतो आहे. पण आपली ही शिवणी स्पर्धा ते काही सोडत नाहीत, म्हणजे सगळे स्टार खेळाडू इकडे आवर्जून येतात खेळायला. आपण आशियाई स्पर्धा जर बघितली तर कबड्डीमध्ये महिलांनी पुरुषांनी दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे, गोल्ड मेडल तिथे पटकावलेलं आहे. तर आता पुन्हा एकदा कबड्डीला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस तर आलेले आहेतच, पण त्याचबरोबर महिलांसाठी तुम्ही जे म्हणालात की आपण एक इथे महिलांचे संघ पण आता इथे येणार आहेत, तर त्या स्पर्धेसाठी कशा प्रकारे तयारी आहेत? किती संघ महिलांचे इथे येणार आहेत? साधारणतः 16 संघ महिलांचे पण असतील आणि वैशिष्ट्य असं आहे की जी जी बक्षिसं आम्ही पुरुषांना देतो त्याच थोडीशी बक्षिसं महिलांसाठी पण असतात आणि तिथे कुठे आम्ही कमी करत नाही, म्हणजे महिला पुरुष असं काही नाही आहे, दोघांना समान न्याय दिला जातो आणि उलट महिला संघांची जास्त काळजी घेतली जाते आणि एक शिस्तबद्ध जे वातावरण असतं आमच्या मैदानावरचं ते जसं वर्षभर असते आता ते स्पर्धेतही त्या म्हणजे सुरू राहतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे महिलांसाठी खास करून जे आपण म्हणतो की वातावरण जे असायला पाहिजे ते वातावरण इकडे आमच्या ग्राउंडवर नेहमीच असतं. म्हणजे एका अर्थाने आपण बघितलं तर कबड्डीचा जो सीझन आहे, जो मोसम आहे, तो ह्या शिवनेरी स्पर्धेनंतर सुरू होणार आहे आणि एकंदरीतच दसऱ्याचे हे 10 दिवस जे आहेत हे सगळ्या कबड्डी प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे, हे मात्र नक्की आहे. शिवनेरी सेवा मंडळातर्फे कबड्डीची स्पर्धा तर घेणारच आहेत, पण त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात खो खोच्या स्पर्धासुद्धा होणार आहेत आणि त्या संदर्भात आपल्याबरोबर बोलायला आहेत बाळ तोरसकर, कारण की महाराष्ट्रात खो खो म्हटलं तर नाव समोर येतं ते बाळ तोरसकर. एक खो खो संघटक म्हणून तुम्ही नेहमीच वावरत असतात. यावेळेला शिवनेरी सेवा मंडळातर्फे खो खोच्या स्पर्धा, सब ज्युनियर स्पर्धा घेतल्या जाणार आहेत, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर शिवनेरी सेवा मंडळातर्फे राज्यस्तरीय निमंत्रित सब ज्युनियर म्हणजे किशोर किशोरी 14 वर्षाखालील मुलांची आणि मुलींची स्पर्धा भरवली जाणार आहे. खरं तर ह्याचं संपूर्ण श्रेय ह्यांना जातं, शिवनेरी सेवा मंडळाला. एक कबड्डीबरोबर त्यांनी खो खोच्या स्पर्धासुद्धा सुरू केलेत आणि त्या एका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि व्यवस्थित नीटनेटक्या अशा स्पर्धा ह्या भरवल्या जातात. जसं त्यांच्याकडे कबड्डीचं जे हे आहे की कबड्डीची स्पर्धा म्हटली की शिवनेरी सेवा मंडळापासूनच सुरू होते. तर माझी एक अपेक्षा आहे त्यांनी खो खोसाठी सुद्धा असं काही केलं तर खूप म्हणजे मजा येईल. म्हणजे मोसमाची सुरुवात जर का या मैदानातून झाली तर त्याच्यासारखा आनंद अजून काही असू शकणार नाही. तुम्ही खूप वर्ष खो खोला दिलेली आहेत आणि खो खोला एक वेगळं एक अजून दर्जा मिळावा त्यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत. आता भारताचा एक संघ मलेशियात खेळायला गेलेला आहे. खऱ्या अर्थाने खो खो हा खेळ जो आहे हा आंतरराष्ट्रीय होतो आहे असं सांगता येईल? नक्कीच. आज जवळजवळ खो खो पूर्वी आपल्या भारतापुरता मर्यादित होता. आज जवळजवळ 23-24 देशांमध्ये तो खेळला जातो आहे. मध्यंतरीच्या कालावधीत आपला संघ इंग्लंडला गेला, इंग्लंडचा संघ आपल्याकडे आला. आपण अमेरिकेत खेळायचा प्रयत्न केला. विविध देशांमध्ये आपण ट्रेनर्स पाठवतो आहे, प्रशिक्षक पाठवतो आहे. त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन स्पर्धा खेळण्याससुद्धा सुरुवात केलेली आहे. बांगलादेश आपल्याकडे येऊन खेळलेला आहे. आपण त्यांच्याबरोबर आशियाई स्पर्धांमध्ये जवळजवळ 7-8 संघ खेळून गेले. तर ही एक प्रकारे खो खोची प्रगती आणि प्रगतीपथावर जाणारा हा आलेख आहे. त्याच्यामध्ये आज आपला भारतीय संघ ज्युनियरचा जो 18 वर्षाखालील कुमार आणि मुलींचा जो संघ आहे तो मलेशियात आजच पोचला आहे. उद्यापासून त्या स्पर्धेची सुरुवात होते आहे. 4 मुलांच्या स्पर्धा आणि 4 मुलींच्या स्पर्धा होत आहेत आणि ह्या स्पर्धा होत असताना अर्थात जसं कबड्डीचं पूर्वीचं रूप होतं खो खोचं सुद्धा तसंच असणार आहे. नक्कीच आपण प्रतिस्पर्धी संघाला सुरुवातीच्या काळामध्ये हे हरवू. परंतु जर का बघायला गेलं आज इराण आपल्याला कबड्डीमध्ये जसं टक्कर देत आहे, बांगलादेश नक्कीच आपल्याला टक्कर देतो आहे. बांगलादेश हळूहळू क्रिकेटमध्ये सुद्धा वर येतो आहे. तसं इतरसुद्धा देश आहेत जे आपल्याला टक्कर देणार आहेत. मलेशिया आहे, नेपाळ आहे. हे संघ आपल्याबरोबर आज नेपाळमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे टुर्नामेंट झाली होती खो खोची. तशी याच वेळेला सुद्धा चांगली झुंज मलेशियाकडून सुद्धा पाहायला मिळेल. त्यांचे 2 वेगवेगळे संघ खेळणार आहेत
आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये ती स्पर्धा होते, पूर्व मलेशिया आणि नंतर अशी. तर ह्या 4 स्पर्धांमध्ये आपल्या किशोरांचा आणि किशोरींचा म्हणजे एक वेगळा अनुभव पण त्यांना अनुभवता येणार आहे. दर्जा कसोटी तर लागणार आहेत, कारण आपल्याला आपण बलाढ्य संघ म्हणून तिथे पोचलेलो आहे आणि चांगलं कामगिरी करायचीच आहे. कसोटी दर्जा दिलेला आहे भारतीय खो खो महासंघाने या स्पर्धेला. आणि त्यामुळे ह्या चारही म्हणजे 4 मुलांचे आणि 4 मुलींचे हे अपेक्षित आहे की 4ही विजय आपले असतील. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून 2 मुलं आणि 2 मुलीसुद्धा निवड झालेली आहे. त्यांची चंद्रजीत जाधव तिथे टेक्निकल संचालक, तांत्रिक संचालक म्हणून उपस्थित आहेत. त्यागीजी जे भारतीय खो खो महासंघाचे ते तिथे जातीने उपस्थित आहेत. 40 जणांचा चमू तिकडे पोचलेला आहे. आणि मुलींचा 16चा संघ, त्याबरोबर 8 पदाधिकारी वेगवेगळे, पंच, असं जवळजवळ 40-45 लोकांचा भक्कम संच तिकडे पोचलेला आहे. आणि एक दर्जेदार स्पर्धा बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. बघूया. नक्कीच. आणि मला वाटतं ह्याची सुरुवात जी आहे ही शिवनेरी सेवा मंडळातर्फे होणार आहे, जी डिसेंबरमध्ये जी खो खो स्पर्धा होणार आहे त्याने नक्कीच ह्याची सुरुवात होणार आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे. आणि आत्ता भेटूया इंटरनॅशनल स्पोर्ट्स प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष एम जियानी यांना. ते आता भारतात आलेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत करतोय प्रसन्न संत. नमस्कार. आजचा क्रीडांगणचा कार्यक्रम खास आहे, कारण आपल्याबरोबर एक खास व्यक्तिमत्व आहेत. आपल्याबरोबर आहेत अध्यक्ष ते AIPSचे म्हणजे इंटरनॅशनल स्पोर्ट्स प्रेस असोसिएशनचे गियानी मर्लो आपल्याबरोबर आहेत. ते IOCच्या एका खास बैठकीसाठी इथे आलेले आहेत. तर आजच्या ह्या कार्यक्रमात आपण त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत आणि क्रीडा पत्रकारिता आणि आणखीन इतर विषय जे आहेत ह्याबद्दल आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. ग्रीटिंग सर. हाऊज इंडिया बीन सो फार? But I think it's my first time in India this time. You know, in my long career, unfortunately, I couldn't come here before because I was for the Commonwealth Games some years ago, but it was impossible at the last moment. And I think that is important for me to be here now, at least to have a big experience, because this is a big country with big sport and also with big journalists. And this is the most important thing. So you are the president of the AIPS, International Sports Press Association. This telecast, this interview is being heard in the rural areas of India, small towns, along with the top cities. If you could just tell us the role of AIPS in the world of sports journalism. But the role that we have, we are not a union, but we are the people that are discussing with the different top associations, as IOC, for example, here, the condition of working. Because we have to find the best working condition to make our job very top level. And this is, I think, something that is very important, because how you work inside the stadium and also in the press conference, how is the access to the athlete. Because the most important thing now, that what we have lost compared to the past, is the access to the top athlete and also to the people. So now we have to go back, and after our association has the role also to look to the ethic of our profession. That is very important, especially now with the new devices. It's more important than before. And after to the cultural way, because we have a lot of projects for the young reporter to be better for the future. But I think that about this we can speak later. You are here for a very important task of the IOC session that you're going to attend, and also the executive board meeting. There's been a lot of discussion, because you're in India, there's been a lot of discussion about cricket being introduced as a discipline in the Los Angeles 2028 edition. Your thoughts on that, about some new disciplines along with cricket being introduced or being planned to introduce in 2028? But I think that cricket between the 5 is the most serious, because it's well known around the world, because as a big impact in the big world. Because, for example, in Italy is not so well known, but who cares about Italy? Is because Italy is soccer, no, and here is cricket. Cricket comes before everything else. But even in many countries, especially all the Commonwealth Games country, are regarding cricket as the top sport. And I think that is normal if cricket enter in the Olympic movement, because can you imagine that cricket is out and after they put inside flag ball that nobody knows what is, and is a game for young kids? I think that we must be serious. In this case, we have to go
where the sport is high level, is really something that is important for the big public, and also a kind of education for the young generation. And I think that cricket can enter very easily. I think that there will be no problem for cricket. Here in India, currently the Cricket World Cup, the one-day Men's Cricket World Cup is in progress. Your thoughts on who are going to be the top contenders to take the World Cup back home? But I think that India and England, because these are the normal situation that we following not so much cricket, I can tell about this, I know. And I think that India playing at home also is very difficult to beat. Absolutely. Thank you so much. It was a pleasure chatting with you. Thank you so much. Thank you. तर हे होते AIPSचे अध्यक्ष गियानी मर्लो, ज्यांनी आपल्याला किती छान सांगितलं. प्रथम त्यांनी काय सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज जरी जगात असला तरीही क्रीडा पत्रकार जी कहाणी करतात, जी स्टोरी लिहितात, जे आर्टिकल लिहितात, त्याला तोड नाही. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला माणूस लागणारच आहे. आणि तुम्हाला जर करिअर करायचं असेल क्रीडा पत्रकारितेमध्ये तर तुम्ही बिंदास व्हा, निर्भीड व्हा. आणि हे जे करिअर आहे ह्यामध्ये तुम्ही स्वतःचं नाव करू शकता आणि स्वतःला सिद्ध करू शकता. म्हणून बिंदास व्हा, पण त्यासाठी अभ्यास हा नक्की करा आणि आयुष्यात पर्सनल टच हा असला पाहिजे. हे त्यांनी आपल्याला किती सुंदर पद्धतीने सांगितलं. एक नजर टाकूया नुकत्याच संपलेल्या स्टेट लेवल कॅरम स्पर्धेवर. MIG क्रिकेट क्लब वांद्रे आयोजित दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या मोहम्मद घुफरानने फॉर्मात असलेल्या पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर 25-11, 22-7 अशी एकतर्फी मात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी गुफरानने मुंबईच्या गिरीश तांबेवर 18-15, 25-11 आणि 22-18 असा निसटता विजय मिळवला होता. तर दुसरीकडे अभिजितने मुंबईच्या राहुल सोलंकीवर 25-0, 18-25 आणि 25-11 असा चुरशीच्या लढतीत विजय मिळवला होता. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत राहुल सोलंकीने गिरीश तांबेवर 25-0, 18-11 असा सहज विजय संपादन केला. तर महिला एकेरी गटाच्या अंतिम फेरीत फॉर्मात असलेल्या मुंबईच्या अंबिका हरिथने माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या काजल कुमारीवर 23-13, 23-18 असा सहज विजय मिळवून जेतेपद मिळवलं. उपांत्य लढतीत अंबिकाने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरवर 3 सेटनंतर 25-0, 22-11 आणि 24-6 असा विजय नोंदवला. तर काजल कुमारीने ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरवर 29-5, 23-12 अशी मात केली. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत समृद्धी घाडीगावकरने बाजी मारली. तिने प्राजक्ता नारायणकरला 5-25, 25-27 आणि 25-16 असं पराभूत केलं. विजेत्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कारार्थी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट यांच्या हस्ते रोख पारितोषिकं आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी MIG क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अनंत बर्वे, कार्याध्यक्ष CA मोहन नागपूरकर, सचिव श्रीकांत शेट्टी, इंडोर सचिव नकुल पारकर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतीन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले आणि मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे सचिन इक्बाल नबी हे मान्यवर उपस्थित होते. MIG क्रिकेट क्लबचे कार्याध्यक्ष मोहन नागपूरकर यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी 1995 नंतर म्हणजे तब्बल 28 वर्षांनंतर राज्य मानांकन स्पर्धा संपन्न होत असल्याचं सांगितलं. दरम्यान 2009 साली MIG क्रिकेट क्लब इथं सार्क कॅरम स्पर्धा झाल्याची आठवण अरुण केदार यांनी करून दिली. MIG क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अनंत बर्वे यांनी आभार मानताना यापुढे दरवर्षी स्पर्धा आयोजित केल्या जातील असं आश्वासन दिलं. तर आजचं क्रीडांगण आपण इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.